रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत। रुपालीजी, अजित पवारांची पण इच्छा आहे, शिंदेंची पण इच्छा आहे, फक्त फडणवीसांची इच्छा नाही आहे म्हणून आम्हाला आरक्षण मिळत नाही आहे, अशा नॅरेटिव्हवर सध्या हे आंदोलन येऊन ठेपलेलं आहे। तर हे एक प्रकारे पक्ष केंद्रित किंवा व्यक्ती केंद्रित या दिशेने चाललेलं आहे आणि ते योग्य असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे योग्य नाही। एक लक्षात घ्या, माननीय अजितदादांची इच्छा आहे म्हणजेच शिंदे साहेबांची इच्छा आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे। कारण का हे तिघही सत्तेमध्ये एकत्र बसलेले आहेत। मुळामध्ये जरांगे भाऊ जे काही त्यांचे विचार सांगतात हे त्यांच्यापर्यंतच मर्यादित आपण म्हणू शकतो। कारण का शिंदे साहेबांनी जे काही काम केलं ते राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व घटकांचे, लोकांचे प्रमुख प्रतिनिधी आणि महत्वाचे व्यक्ती असतात। तेच पद आता मुख्यमंत्री पद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा नाही आहेत, म्हणजेच ते ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांच्यावर टीका करायची ही अत्यंत अयोग्य गोष्ट आहे। मुळामध्ये माझी जरांगे भाऊ यांना विनंती आहे, निश्चित मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा चालू आहे, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे। पण गणेश उत्सव हा सर्व फक्त हिंदू नाही, सर्व जगामध्ये आपला गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्यावेळी तरी त्यांनी सरकारची विनंती मान्य केली पाहिजे। गणपती झाल्यानंतर पुत्र पंधरवडा आहे ना, गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद मिळेल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळेल। तुम्ही तुमची मागणी मागू शकता, विनंती मान्य करायला हवी असं तुम्ही म्हणताय। आपल्यासोबत संजय जाधव यांचा संपर्क झालेला आहे।